आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। नसरापूर प्रकरणामध्ये आरोपीला आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ऐतिहासिक निकाल हा म्हणावा लागेल। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आरोपी भीमराव कामेला मृत्यूदंडाची शिक्षा निकाल लागू शकतो हे एक चांगलं उदाहरण संपूर्ण ज्युडिशियरी ऐतिहासिक निकाल म्हणावा लागेल। नसरापूर प्रकरणामध्ये आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा, फाशीची शिक्षा, भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 1 मेला अमानुष घटना घडली। पोलिसांनी तपास केला। 14 दिवसामध्ये जवळपास 1200 पानांचं दोषारोपपत्र दाखल झालेलं होतं। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालला आणि आता 55 दिवसामध्ये हा निकाल लागलेला आहे। आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवण्यात आलेलं होतं, त्याला आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। कोर्टानं जी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवली त्याच्यामध्ये ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस ठरलेली आहे। दुर्मिळातली दुर्मिळ घटना हे प्रकरण ठरलेलं आहे आणि आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 55 दिवसामध्ये या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। पीडितेला न्याय मिळालेला आहे। या आरोपी भीमराव कांबळेला कोर्टाकडून सत्र न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। जवळपास 1 ते सव्वा तासापासून कोर्टाकडून निरीक्षण नोंदवण्यात आली। 12 खटल्यांचे दाखले जे आहेत ते देण्यात आलेले होते। पंजाब महाराष्ट्रामधल्या निकालांचे दाखले देण्यात आले। त्याच्यानंतर निर्भया प्रकरणाचा दाखला देखील देण्यात आला आणि आता कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलेला आहे की आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे। 4 दिवसांपूर्वीच कोर्टानं त्याला दोषी ठरवलेलं होतं, मात्र कोर्ट नेमका काय शिक्षा देणार त्याचा फैसला आज होणार होता आणि आता हा फैसला समोर आलेला आहे। आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेलं होतं। 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अनन्वयित अत्याचार या नराधमाकडून करण्यात आलेले होते। तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। 1 मेला दुपारच्या वेळेला या नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केलेले होते आणि त्यानंतर तो पळून जाण्याच्या मार्गावर होता। पोलिसांनी त्याला पकडलं। 24 तासाच्या आत त्याला पकडलेलं होतं। पोलिसांनी वेगवान तपास केला आणि जवळपास 14 ते 16 दिवसामध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं। 50 ते 52 दिवसांमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि आता 55 दिवसामध्ये हा ऐतिहासिक निकाल लागलेला आहे। रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून याकडे पाहिलं जात आहे। कोर्टाने सुद्धा तशाच पद्धतीची निरीक्षणं जी आहेत ती नोंदवलेली आहेत। अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय माननीय कोर्टाने दिलेला आहे आणि मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन। नसरापूरच्या केसमध्ये सगळ्या यंत्रणा आणि सरकार यांचं मी अभिनंदन करेल की ज्या पद्धतीने या केसचा तपास केला गेला आणि आज शेवटी आपण ज्या निकालाची वाट बघत होतो त्या नसरापूरच्या केसमध्ये या विकृत नराधमाला माननीय कोर्टाने फाशीची शिक्षा त्या ठिकाणी सुनावली आहे। मला असं वाटतंय की ही फाशीची शिक्षा ही फक्त एका या गुन्ह्यातल्या आरोपीसाठी नाही, तर अशा विकृत मानसिकता असलेल्या या राज्यामध्ये जे हरामखोर लांडगे फिरतायत या सगळ्यांसाठीचा कठोर इशारा आहे। राज्यातल्या मुलींकडे मुलीबाळींकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर तुम्हाला अशाच पद्धतीने तुमच्या नांग्या ठेचून काढू असा एक स्ट्रॉंग मेसेज हा माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचं मी मनापासून अभिनंदन करते। नराधमांवर वचक बसवण्यासाठी हा फैसला अत्यंत महत्त्वाचा होता। संपूर्ण राज्याचं आया बहिणींचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी कोर्टाच्या परिसरात आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। योगेश, पर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि आपण पाहतो की कोर्टाबाहेर देखील मोठा गोंधळ पाहायला मिळतो आणि एकूण शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी पण आपण असं सगळ्यांनीच आवाज उठवत राहिलं पाहिजे। नाही तर ही गोष्ट फक्त शिक्षा सुनवून झाली आणि ही गोष्ट पेंडिंग राहिली असं व्हायला नको। न्याय मिळाला जोपर्यंत त्याला फाशी पूर्ण होत नाही, शिक्षित तो जोपर्यंत मृत्यूदंड त्याला भेटत नाही तोपर्यंत न्याय मिळाला असं मी म्हणणार नाही। पण कोर्टाने काही निकष नोंदवलेले आहेत। दुर्मिळातील दुर्मिळ हा सगळा खटला होता, हे फाशी दिली। हा, ही फाशीची शिक्षा सुनावली ही खरंच खूप चांगली गोष्ट झालेली आहे। आज एक
समाधानकारक आज सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला एक हे वाटेल की नाही आज ही चांगली गोष्ट घडलेली आहे, लवकर ह्याला फाशी शिक्षा देऊन. पाहतो की मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने जवळपास 55 दिवस हा संपूर्ण खटला सुरू होता आणि त्यानंतर आज हा निकाल लागलेला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागून होतं आणि तो निकाल आज आलेला आहे. ऐतिहासिक असा हा निर्णय म्हणता येईल आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. आपण पाहतो की मिलिंद पवार बोलत आहेत. वापर करील असं एक वकील म्हणून आम्हाला वाटतं. कोर्टाने असं सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाला याबाबतचा आम्ही कळवलं सुद्धा आहे. नाही, आता ते सगळे न्यायालयीन प्रक्रिया आहे. निकाल देत असताना आणि नक्कीच त्यांना हीच शिक्षा पुढच्या कोर्टात सुद्धा कायम ठेवली जाईल अशी मला खात्री आहे. मांडेकरजी, परंतु राज्यभरामध्ये अशा अनेक महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात किंवा त्याच्या सगळ्या संदर्भात होताना पाहायला मिळतात. सरसकट एक कायदा जो आहे सरसकट हा कायदाच झाला पाहिजे. असं दुष्कृत्य करणारा कोणीही व्यक्ती असो त्याला जागाव शासन झालं पाहिजे, कुणीही असू द्या. शक्ती कायदा देखील अद्याप देखील राज्यात आलेला नाहीये. सातत्याने शक्ती कायदा संमत व्हावा याकरता विरोधक आवाज उठवताना पाहायला मिळतात. शक्ती कायद्याच्या संदर्भात समिती देखील तयार करण्यात आलेली आहे, परंतु अद्याप देखील शक्ती कायदा जो आहे तो राज्यात अस्तित्वात आलेला आहे. मग आमचं हेच म्हणणं आहे, जो पण कोण असं कृत्य करतो त्याला सजा झाली पाहिजे. त्यासाठी चांगला कायदा अस्तित्वात आला पाहिजे, जेणेकरून त्याला कुठेही पर्याय न होता गुन्हा केल्यानंतर कमी वेळामध्ये अल्पावधीमध्ये त्याला शासन झालं पाहिजे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केला. शंकर मांडेकर होते. शंकर मांडेकर म्हणतात की या सगळ्या प्रकरणात जी आहे ती कोर्टाने व्यवस्थित अशी शिक्षा जी आहे ती आरोपीला सुनावली, अशा पद्धतीचं मत जे आहे ते शंकर मांडेकर आपल्याशी बोलताना व्यक्त करतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राठे, अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. तर आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणामधला आरोपी भीमराव कांबळे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. ऐतिहासिक निकाल हा म्हणावा लागेल. आता सत्र न्यायालयानं दिलेली ही फाशी. चे आभार आहेत, सरकारचे आभार आहेत, देवेंद्रजींचे आभार आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आज 250हून जास्त फॉरेन्सिक व्हॅन आहेत आणि या लैंगिक अत्याचारामध्ये फॉरेन्सिक एव्हिडन्सचं फार मोठं महत्त्व आहे आणि त्यामुळे